मागच्या व्हिडिओ तुम्हाला मी हे पॅलेस दाखवलं होतं आणि हे पॅलेस त्याच दिवशी आपण दुसऱ्या बँगलोरची विधानसभा बघायला गेलो, गार्डन बघायला गेलो तिथला एक. तर ते व्हिडिओमध्ये पूर्ण आहे, तर पूर्ण व्हिडिओ बघा, स्किप करू नका. हॅलो, नमस्कार. आता आपण चाललो एक सेकंड, गिव मी वन कार्ड वो एक दे दो मुझे. आता आपण चाललो म्हणजे सहज ते आपल्याला पॅलेस काही बघायला भेटलं नाही, त्याच्यामुळे तिथे ते रिक्षावाले त्यांचं काही प्रमोशन वगैरे चालू आहे. पण मग आपल्याला तेवढंच महाराष्ट्राच्या लोकांना जर चांगल्या साड्या भेटल्या किंवा काय, तुम्ही इकडं फिरायला आले बँगलोरला, तर या ठिकाणी तुम्हाला मी हे बघा जे आहे ना उलट दिसतंय तुम्हाला, तर मी तुम्हाला भैरवा सिल्क पॅलेस, आता हे दुकान मी तुम्हाला व्हिजिट करते. योगायोग ते अंकल बोलले मी तुम्हाला दाखवतो त्यांचं काय असतं. नंतर मग आपण पार्क बघायला जाऊ. सगळ्यात पहिलं आपण याची शूटिंग करू. आता तुम्हाला सगळं मी हे कार्ड घेऊन जाणार, त्यांचे नंबर वगैरे सर्व, आणि मग आपण व्हिजिट करूया. ओके, चल आपण आता दुकानात जाऊ, साड्या बघू. मला तर काही इंटरेस्ट नाही, तुम्हाला माहिती घरी तर आपण बघूया. चाललोय आपण भैरवा सिल्क पॅलेस. लेट्स गो. हे आहे बँगलोरचं विधानसभा केंद्र. बँगलोरचं विधानसभा बघितलं का? वाव. ते काय आतमध्ये एंट्री नाही बाबा, गव्हर्नमेंटचं आहे ते. पण आता आपण जे पार्क बघायला चाललोय त्याच्या एकदम समोरच आहे ते. विधानसभा किती छान. टुरिस्ट प्लेस इतकं भारी विधानसभा आहे.
आणि इकडे इथे कोपऱ्याला कुणाचा स्टॅच्यू आहे बघा, ओळखा बरं. दिसतोय का? सगळं विधानसभा आहे. आता आपण थोडेसे फोटो क्लिक करू. बघा किती टुरिस्ट प्लेसच आहे, त्याच्यात काही दुमत नाही आहे. टुरिस्ट प्लेस सारखंच आहे विधानसभा, इतकं भारी. ते आलोय आपण गार्डनला. विधानसभेच्या समोरच गार्डन आहे, काय उंबन गार्डन नाव असं काहीतरी आहे याचं. गार्डन आहे, नॉर्मल गार्डन आहे, काही एवढं बघायसाठी पण आराम करण्यासाठी बसायसाठी छान आहे. बघा खूप छान गार्डन आहे. छोटंसं आहे, जास्त मोठं नाही आहे. कारंचं बंद आहे आज, माझ्या मते 5 वाजता चालू होईल. छोटंसं गार्डन आहे. विधानसभा खूप छान होतं, मस्त होतं बघायला. हे गार्डन पण छान आहे, पण कसं सुकलेत वाटतं झाड, म्हणजे इतकी काळजी नाही होते. नॉर्मल लोकांना बसायसाठी, जॉगिंगसाठी. चल बघू आपण पुढचं. आता इथं थोडं मी रील्स शूट करते. रेंज सुद्धा नाही आहे, मग इतकं वैताग आलाय मला. बसू आपण इथं जरासं.